केलं, मात्र आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला, आमदार झालेत. मात्र आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोण बोलणार? नाही नाही बोलतील ना, काय झालं ते आमदार झालं मग काय झालं. उलट संविधानाच्या पदावर गेल्यावर तर जिथं बोलायला पाहिजे तिथंच बोलायला मिळतं. आता ते शेतकऱ्यांचं आंदोलन त्यांनी केलं आहे, ते आहे प्रामाणिक लढायला, त्याला कट्टर माणूस आहे. तर मग ते आता उलट विधानसभेत गेलेत ना, ज्या ठिकाणी मुद्दा मांडायला पाहिजे खरा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नावर बोलणार ते 100%. आणि ते असं आहे ना, शेतकऱ्याला नाही बोलल्यावर ते शेतकरी नाराज होतील ना त्यांच्यावरती, ती बोलतील, कारण तीच जागा आहे बोलायची. खरं पाहिलं तर पीक विम्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे. घोषणा झाली आहे, मात्र आणखीनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झालेला नाही आहे. मग त्यामध्ये बीडचा देखील समावेश आहे. द्या ना म्हणा मग शेतकऱ्याला निवडून, त्यांनाच आणखी एकीकडून कणायचं बी शेतीला भाव नाही, मालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, हे शेतकऱ्यांनी म्हणायचं. पीक विमा येत नाही, नुकसान भरपाई येत नाही, म्हणायचं कोणी? शेतकऱ्यांनी. मतदान कोण करतं? शेतकऱ्यापेक्षा मोठा वर्ग आहे की ह्या राज्यात? मतदान तुम्हीच करणार, झटका दाखवावा लागतो. मराठ्यांनी कसं केलं तर लोकसभेला धुराळाच. त्या शेतकऱ्यांनी जर एकदा ठरवलं वाजून टाकायचं यांना,